नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण उपवासासाठी ही साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही खिचडी बनवून पहा, अगदी मोकळी आणि सुटसुटीत तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यामधलं पाणी काढून आपल्याला यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आहे आणि साबुदाण्याच्या थोडंसं वरती येईल इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून 6 ते 7 तासासाठी हा साबुदाणा आपल्याला भिजवून द्यायचा आहे. तरी ते पाहू शकता 6 ते 7 तासानंतर साबुदाणा छान असा आपला भिजलेला आहे आणि मोकळा झालेला आहे. इथे तुम्हाला मी चेक करून दाखवते, छान असा भिजलेला आहे. तर साबुदाणा थोडासा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे. तर 1 चमचा मी साजूक तूप टाकलेला आहे. तुम्हाला जर तूप टाकायचं नसेल तर शेंगदाणा तेल टाकलं तरी चालेल. तर आता यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत. तर शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे तळून झाल्यानंतर काढून घेऊ. आता आपण तुपामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकू. तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि 2 अखंड मिरच्या टाकलेल्या आहेत. आता या मिरच्या थोड्याशा रंग बदलेपर्यंत परतून घेऊ आणि यामध्ये आपण कट करून घेतलेला बटाटा टाकणार आहोत. तर हा बटाटा मी कच्चाच कट करून घेतलेला आहे. तर कुणी बटाटा उकडून कट करून तो सुद्धा टाकतात. तर मी कच्चा बटाटा कट करून टाकलेला आहे. अशा प्रकारे बटाटा कच्चा कट करून टाकला की साबुदाणासुद्धा आपला छान असा मोकळा सुटसुटीत तयार होतो. बटाटा परतत असताना त्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकलेलं होतं. मीठ टाकल्यामुळे पटकन असा आपला बटाटा मऊ होतो आणि त्यावरती 1 मिनिटभर झाकणसुद्धा मी ठेवलं होतं. तर झाकण ठेवून 1 मिनिटानंतर छान असं मी परत 1 मिनिट बटाटा परतून घेतला आणि पळीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. बटाटा शिजल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे. तर छान असा आपला बटाटा मऊ झालेला होता. त्यानंतर मी साबुदाणा टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. इथे शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण इथे मी अख्खे शेंगदाणेसुद्धा तळून यामध्ये टाकणार आहे. त्यामुळे शेंगदाण्याचा कूट थोडासा कमी टाकलेला आहे. तर तळून घेतलेले अर्धे शेंगदाणे मी इथे टाकलेले आहेत आणि अर्धे मी नंतर टाकणार आहे. तर शेंगदाणे टाकून छान असा साबुदाणा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटासाठी साबुदाणा छान असा वाफवून घेऊ. तर इथे 2 मिनिटानंतर पाहू शकता छान असा आपला साबुदाणा वाफवलेला आहे. अजून आपण 1 ते 2 मिनिट झाकण न ठेवता साबुदाणा परतून घेऊ. तर इथे पाहू शकता छान असा आपला हा साबुदाणा मोकळा आणि सुटसुटीत तयार झालेला आहे. तर आता हा साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. इथे पाहू शकता छान असा मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे साबुदाणा नक्कीच करून पहा. हा साबुदाणा उपवासासाठी चालत आहे, कारण यामध्ये मी जिरे, कोथिंबीर किंवा काहीच टाकलेलं नाही. जर तुमच्याकडे जिरे चालत असतील तर जिरेसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर इथे साबुदाण्यामध्ये मी राहिलेले तळलेले शेंगदाणे ते सुद्धा टाकलेले आहेत आणि छान अशी आपली साबुदाणा खिचडी उपवासासाठी तयार झालेली आहे. तर या आषाढी एकादशीला तुम्ही अशा प्रकारे खिचडी नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मुलांनासुद्धा आवडेल. यामध्ये मिरची कट करून टाकलेली आहे, त्यामुळे जास्त खिचडी तिखटसुद्धा होत नाही. त्यामुळे मुलेसुद्धा आवडीने खातील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चला मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच व्हिडिओमध्ये.